बघा इथं आपल्याला क्वेश्चन नंबर 5 मधला जो सी आहे त्या सी मधला सेकंड सॉल्व करायचा. फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन दॅट पासेस थ्रू द पॉईंट 3,4 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन 3x + 2y + 5 = 0. म्हणजे इथं बघा आपल्याला काय सांगितलं आहे, एक पॉईंट आहे तो आपल्याला डायरेक्ट गिवन आहे. ठीक आहे, सपोज तो पॉईंट हा आहे आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहे 3,4 आणि एक दुसरी लाईन दिलेली. ठीक आहे, म्हणजे ह्या पॉईंटमधून एक लाईन पास होणार आहे. सपोज ती पास होणारी लाईन ही आहे. ठीक आहे, आणि ही जी लाईन आहे ही काय आहे, परपेंडिक्युलर आहे. बघा आता इथं ह्या पॉईंटमधून बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन दॅट पासेस थ्रू द पॉईंट. ह्या पॉईंटमधून पास होणारी लाईन आहे. सपोज ही लाईन आहे ती, ह्या लाईनचं आपल्याला काय करायचं, इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. बट ही जी लाईन आहे ही एक दुसरी लाईन दिलेली, त्या लाईनला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे सपोज आता काय आहे की सपोज ही लाईन आहे. ठीक आहे, आणि ह्या लाईनला ही लाईन काय आहे, परपेंडिक्युलर आहे. काय परपेंडिक्युलर आहे. सपोज इथं इथं ड्रॉ करू आपण. मग बघा, आणि ह्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. ह्या लाईनचं इक्वेशन काय दिलेलं आहे, 3x + 2y + 5 = 0 दिलेलं आहे. आणि ही लाईन एकमेकींना कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि ही लाईन ह्या पॉईंटमधून पास होते, तर ह्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर बघा मग आता सोल्युशन. मग इथं लिहायचं गिवन लाईन ठीक आहे, लाईन कोणती गिवन आहे, 3x + 2y + 5 = 0. हे काय गिवन लाईनचं इक्वेशन आहे. आता हे जी लाईन आहे हिला परपेंडिक्युलर आहे. मग बघा ह्या लाईनचा स्लोप सपोज आपण m2 म्हणू. ठीक आहे, आणि ह्या लाईनचा स्लोप काय म्हणू, m1. मग ह्या लाईन जर एकमेकींना परपेंडिक्युलर असेल तर m1 × m2 काय राहतं, -1. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करणं आहे, आधी m2 फाइंड आउट करायचं आहे. मग m2 फाइंड आउट करायला या लाईनचं इक्वेशन गिवन आहे. मग या लाईनचं इक्वेशन काय करायचं, y = mx + c च्या फॉर्ममध्ये आणायचं, म्हणजे स्लोप फॉर्म. ठीक आहे, y = mx + c. मग याला जर आपण याच्यात कन्वर्ट केलं तर आपल्याला m म्हणजे स्लोप भेटून जाईल या लाईनचं m2. आणि आपण m2 वरून m1 काढू शकतो का, कारण की या दोन्ही एकमेकींना परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच m1 = m2 येणार. ठीक आहे, तर बघा आपण या लाईनला ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. मग इथं बघा हा जो 3x आणि 5 आहे हा इकडे जाऊन काय होणार, मायनस होणार. म्हणजे या बाजूला 2y = -5 - 3x होणार. आणि y = बघा हा -3 आधी लिहू आपण, -5 नंतर लिहू डिवाइड बाय हा जो 2 आता इकडे आले डिवाइड होईल. ठीक आहे, म्हणजेच y = काय येणार, -3y2x - 5y2. मग बघा y = mx + c चा फॉर्म आला, म्हणजेच m = मग बघा m2 = किती आलं, -3/2 आला. ठीक आहे, हा काय आला, स्लोप आला. ठीक आहे, हा काय आला, स्लोप m = मग बघा आपण आता स्लोप फाइंड आउट केला. मग आता सपोज ही लाईन आहे L2 लाईन आणि ही लाईन आहे L1 लाईन. ठीक आहे, मग खाली लिहायचं, if two lines are perpendicular to each other, then m1 = m1 × m2 = -1. ठीक आहे, मग बघा आता आपल्याकडं m1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि m2 किती दिलेलं आहे, -3/2 =
-1. मग इथं किती येणार 1 इक्वल्स टू -1 अपॉन -3/2. म्हणजे इथं m1 इक्वल्स टू काय येणार 2 अपॉन मायनस, बघा आता मायनस मायनस तर कॅन्सल होणार म्हणजे 2/3 येणार. ठीक आहे, म्हणजे स्लोप ऑफ दॅट लाईन किती आला 2/3. ठीक आहे, स्लोप किती आला 2/3. मग बघा आपल्याकडे आता इक्वेशन ऑफ लाईन आपण फाइंड आउट करू शकतो कधी, जर आपल्याला लाईनचं स्लोप माहिती आहे आणि ती लाईन कुठल्या पॉईंटमधून पास होती. म्हणजे काय स्लोप पॉईंट फॉर्म. ठीक आहे, ॲज पर स्लोप m1 equals to 2/3 and line passing through point किती आहे तर 3,4. देन इक्वेशन ऑफ लाईन, म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन काय, लाईन ज्यावेळेस आपल्याला एका स्लोपमधून लाईनचा स्लोप माहिती आहे आणि एका पॉईंटमधून पास होती, स्टँडर्ड इक्वेशन आहे बघा y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. ठीक आहे, तर बघा y किती आहे, सॉरी y मायनस y1 किती आहे, y1 आहे 4, m किती आला 2/3, x मायनस x1 किती आहे, x1 दिलेला आहे आपल्याला 3. मग बघा हा 3 कडे जाऊन मल्टिप्लाय होणार म्हणजेच 3y मायनस 4 ब्रॅकेटमध्ये येणार 2 इंटू x मायनस 3, म्हणजे इथे येणार 3y मायनस 4 3 12 आणि 2x मायनस 6. म्हणजे इथं काय येणार बघा, याला इकडं न्या म्हणजे इथं इकडच्या बाजूला 0 राहणार. ठीक आहे, 2x मायनस 3y मायनस 6 प्लस 12, म्हणजेच इथं काय येणार 2x मायनस 3y प्लस 6 इक्वल्स टू 0. मग हे काय आलं आपलं फायनल इक्वेशन आलं लाईन्स, जे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, म्हणजेच या लाईनचं इक्वेशन काय आहे बघा, मी इथं ग्रीन पेनने लिहितो. आपण जे फाइंड आउट केलं आहे 2x मायनस 3y प्लस 6 इक्वल्स टू 0. ठीक आहे, हे काय आलं आपलं रिक्वायर्ड लाईनचं इक्वेशन आलं, इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन. ठीक आहे, हे फायनल लिहून टाकायचं. तर बघा आपल्याला इथं काय दिलेलं होतं, एक पॉईंट दिलं आहे, त्या पॉईंटमधून ती लाईन पास होत होती आणि त्या लाईनला परपेंडिक्युलर असणारी लाईन दिलेली होती. ठीक आहे, ज्यावेळेस लाईन दोन एकमेकींना परपेंडिक्युलर राहत्या त्यावेळेस त्यांचा स्लोप हा m1 इंटू m2 त्याचं मल्टिप्लिकेशन -1ची इक्वलमध्ये येतं. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती. मग आपण ते यूज करून त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट केला. मग पॉईंट आणि स्लोप माहीत झाल्यानंतर स्लोप पॉईंट फॉर्म आणि स्लोप पॉईंट फॉर्मनुसार आपण त्याचं इक्वेशन फाइंड आउट केलं. ठीक आहे, हा 3 मार्कसाठी आलेला क्वेश्चन होता. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.